आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय श्री धनंजयभाई देसाई यांचे थोड्याच वेळात आगमन होत आहे। हिंदू तेजस्वी धनंजयभाई देसाई यांचा आगमन झालेला आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई भिंगी परिवाराच्या वतीने त्यांचं औक्षण होत आहे। दीदी काका, जन्नू काका, दत्तवर्णा खोसा, मेघना तेमोल कृपया समोर यायचं आहे। त्यांना पुढे घ्या की काका यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। दिव्यांनी दिवा प्रज्वलित केला की चांगला असतं।
छान घ्या नगरसेवक घ्या तुमच्या कराने पुन्हा एकदा दीप प्रज्वलन होईल कराचं सामर्थ्य एक मिनिट ऐं श्रीं क्लीं गजलक्ष्मी क्लीं स्वाहा ओम ऐं श्रीं क्लीं गजलक्ष्मी क्लीं स्वाहा इथली वास्तुदेवता ग्रामदेवता स्थानदेवता या व्यवसायाला भरभराट देऊ दे यश देऊ दे आनंद देऊ दे ऐश्वर्य देऊ दे आणि आपल्याच हिंदूंचा व्यवसाय भरभराटीला जाऊ दे प्रचंड आपल्याला कुठच्या दुष्टाकडून फुंकलेलं मुंकलेलं घ्यायची वेळ येऊ नये आपल्या शुद्ध लोकांच्या हातूनच देवाची भक्ती व्हावी घरचं अन्न असू दे वस्त्र असू दे त्या देवाचं पूजेचं साहित्य असू दे सगळं आपल्या लोकांकडून आपल्या मुलांच्यासाठी व्यवसाय उद्योग भरभराटीला आपला सदैव नाथांची कृपा आहे संत महाराजांची कृपा आहे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतारच आंध्र प्रदेशचा आहे श्रीपाद श्रीवल्लभ आमचं उपास्य दैवत आहे त्यांची मातृभाषा तेलुगू आहे श्रीपाद श्रीवल्लभांची माझे पुण्यालाच सन्माननीय धनंजयभाई देसाई मेघनाची अमोल यांना विनंती करतो कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे तसेच चॅनलचे प्रमुख दयानंद मांडल सर यांना विनंती करतो कृपया स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे नंबर 1 नंबर 1 आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय इंदू तेजस्वर्य धनंजयभाई देसाई यांचा सत्कार यानंतर कारसेवक माजी नगरसेवक सन्माननीय जन्नू काका यांचा सत्कार धनंजयभाई देसाई यांनी करावा असं विनंती करतो यानंतर दीपी काका यांचा सत्कार धनंजयभाई देसाई यांनी करावा असे विनंती करतो यानंतर मेघनाथजी अमोल यांचा सत्कार मान्य धनंजयभाई देसाई यांनी करावा असे विनंती करतो
ग्रीनरी अगरबत्तीचे ओनर योगेश माकम सर यांचा सत्कार धनंजय देसाई यांनी करावा असे विनंती करतो. व तसेच दत्तू अण्णा पोसा यांचा सत्कार धनंजय देसाई यांनी करावा असे विनंती करतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त सुद्धा शुभेच्छा घेऊन सत्कार करत आहे. व तसेच रेल्वे समितीच्या नूतन सदस्यपदी निवड झाल्याबद्दल श्रीनिवास जोगी यांचा सत्कार धनंजय देसाई यांनी करावा असे विनंती करतो. आजच निवड झाली. संस्थापक मांडल सर यांचा सत्कार धनंजय देसाई यांनी करतो. सेनेचे शहर प्रमुख रविदादा गोने यांचा सत्कार जन्नू काका यांनी करावा असे विनंती करतो. तसेच श्रीकांतदादा सुरवासे यांचा सत्कार जन्नू काका यांनी करावा असे विनंती करतो. विजयदादा महेंद्रकर यांचा सुद्धा सत्कार जन्नू काका यांनी करावा असे विनंती करतो. सत्कार समारंभ संपलेला आहे. कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. पांडुरंग दिघे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले हिंदुत्ववादीपणे जाहीररित्या आपल्या हिंदुत्ववादी विचारसरणीला पुनर्निर्माण करण्यासाठी आपल्या या कार्यक्रमात आलेले आपले माजी नगरसेवक सर्वांचे लाडके श्रीयुत मेघनाथ येमल साहेब, या ठिकाणी अन्य उपस्थित बंधू आणि भगिनींना, कार्यक्रमाचा स्वरूप होता एजन्सीचं उद्घाटन होतं, परंतु सुगंध दरवळतो. जसं सौगंध राम की खाते है मंदिर वही बनाएंगे, या प्रीत घोषणेने प्रज्वलित झालेले सगळं हिंदुत्ववादी कार्यकर्ते प्रभू रामाच्या जन्मठिकाणी मंदिर व्हायला पाहिजे, अयोध्येमध्ये आता पोहोच आहे. तुम्ही आम्ही सर्वजण भाग्यवान आहोत की 500 वर्ष संघर्ष केलं गेलं, लाखो लोकांनी बलिदान दिलं, रक्ताचं पाठ वाहिलं, परंतु देशाच्या सुवर्ण महोत्सवी स्वातंत्र्याच्या वर्षी आपण आपला भाग आपण पाहतोय की येत्या 22 जानेवारी हे कधी येणार आहे आणि प्रभू रामराजाचा त्या ठिकाणी तिथं स्थानापन्न ते कधी होतील या क्षणात आपण वाट पाहतो. आता पूर्णपणे दरवळत जावं आणि या सुगंधाच्या माध्यमातून देशभक्तीची राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.
ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगी बाणक भरत सुगंधी पाऊल टाकणारे आपल्या व्यवसायाला प्रतिसाद देण्यासाठी आज आपण घरातून निघताना देवाचं दर्शन घेतल्याशिवाय निघत नाही, आई वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय निघत नाही, रामाचं स्मरण केल्याशिवाय, शिवशंकरांचं स्मरण केल्याशिवाय, गणपती बाप्पाचं स्मरण केल्याशिवाय निघत नाही. आपली मानसिकता ही आता वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा असं सिद्ध झालंय की चांगले बोल कानावर पडावेत, सुगंध सकाळ सकाळ चांगला घ्यावा, स्पर्श देवाच्या वस्त्रांचा व्हावा आणि प्रसाद रूपातलं अन्नच आपण ग्रहण करावं, अशी ज्याची दिनचर्या असते त्याचं भविष्य उज्ज्वल होतं. कारण त्याच्या चित्तावरती आध्यात्मिकतेचा संस्कार केला जातो. आता सगळ्या युरोपियन अमेरिकन सगळ्या विज्ञानवादी संस्था, वैद्यकीय संस्था हे सांगू लागले आहेत की सबकॉन्शियस माइंडमध्ये जे आपण पेरू तेच कॉन्शियस माइंडमध्ये जन्माला येतं. जे सुप्त मनामध्ये ज्याचा निश्चय होतो, सुप्त मनामध्ये ज्याची धारणा होते तेच पुढे जीवनात प्रकट होतं. मग आपल्या सुप्त मनामध्ये आपल्या ऋषीमुनींनी, आपल्या पितृदेवतांनी, आपल्या पूर्वजांनी, आपल्या मातापित्यांनी एक शुभकारक संस्काराचा संस्कार केलाय. मग सकाळ सकाळ चंदनाचं लेपन देवाला लावण्याचं असू दे, चंदन आपल्या माथ्याला लावणं असू दे म्हणजे सुगंध आला, शुचित्व ठेवणं म्हणजे स्नान करणं, स्वच्छता, सोळ पाळणं, केलेला प्रत्येक अन्नाचा घास कृष्णार्पण म्हणून ईश्वराला अर्पण करून आपण तो त्याचं उच्छिष्ट म्हणून खाणं म्हणजे परमेश्वराने उष्ट केलं मीराबाईंचं विष. भगवान श्रीकृष्णाने मीराबाईंचं विष उष्ट केलं आणि त्या जागी तिथे अमृत झालं आणि विष स्वतः प्राशन केलं. अन्नात सुद्धा दोष असतात, सगळ्या गोष्टींमध्ये दोष असतात आणि दोषांचं निवारण फक्त ईश्वराला अर्पण केल्यानंतर होतं. कारण ईश्वर दत्त दुपारी भिक्षा मागतात म्हणतात आणि भिक्षेमध्ये तुमचं दुर्दैव घेतात आणि स्वतःची साधना तुमच्या कुळात देतात. म्हणून दुपारच्या प्रहरी अभिजित मुहूर्तावर जर शत्रू जरी घरी आला तर भोजन दिल्याशिवाय पाठवू नये, अतिथी देवो भव म्हणतलेलं आहे. अशी ही दिव्य भव्य अतिशय खोल मानव जातीचं कल्याण साधणारी, नराचा नारायण करणारी आणि नारीची लक्ष्मी करणारी ही आपली भारतीय संस्कृती आहे, भारतीय सभ्यता आहे. आणि सोलापूरच्या विशेषतः या सोलापूरकरांचं इतकं भाग्य थोर आहे. सिद्धेश्वर परमेश्वर इथे बसले आहेत, पांडुरंग परमेश्वराची केंद्रभूमी भूवैकुंठ पंढरपूर इथे आहे, सिद्धेश्वर इथे आहे, इथल्याच परिघामध्ये तुळजा भवानी आहे, इथल्याच परिघामध्ये अक्कलकोट आहे, इथल्याच परिघामध्ये गाणगापूर आहे. उद्या दत्त जयंती आहे. पौर्णिमेच्या पूर्वरात्रीला सुगंधाचा व्यवसाय करणारे, लुटीत करण्यासाठी सुगंधाची आवश्यकता असते. संसारी जगात सुखकारक जे होईल ते मनाला आनंद देतं आणि विरक्त जगामध्ये सुख दुःख समदृष्टीने बघण्याची दृष्टी आलेली असते. सर्व परमेश्वर निर्मित आहे, परमेश्वरातून प्रकट झालं, परमेश्वरात विसर्जित होणार आहे. मग त्याच परमेश्वराच्या प्रेरणेने एक सज्जन समाजाची, भारतीय समाजाची निर्मिती झाली. लाखो वर्षांपासून या सृष्टीच्या मुंग्यांना साखर खाऊ घालणारे, माशांना पीठ खाऊ घालणारे, कुत्र्याला सुद्धा खंडोबा म्हणून भाकरी पहिली खायला घालणारे, गाईच्या ठाई 33 कोटी देव आहेत म्हणून आपल्यावर वासराला कमी आणि माणसाला जास्त दूध देणाऱ्या गाईला भाकरी खाऊ घालणारे, कावळ्याला घास ठेवणारे, या सर्व सृष्टीचं रक्षण करणारे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्ष वल्ली आणि वनात चालणारे जीव आमचे सोयरे आहेत आणि मानव जातीचं कर्तव्य आहे की त्यांचं रक्षण करणं. अशी परोपकारी संस्कृती आहे भारतीय सभ्यता. आपण आलेल्या अतिथीला, रस्त्याने चाललेल्या वाटसरूला सुद्धा उन्हा तानामध्ये पाणी पाजल्याशिवाय पुढे पाठवत नाही. आणि मग अशी कल्याणकारी संस्कृती या भारतात टिकावी, भारताचं भारतीयत्व टिकावं. भारताचं भारतीयत्व केव्हा टिकेल? जेव्हा भारतातले आध्यात्मिक संस्कार टिकतील. भारतातले आध्यात्मिक संस्कार म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देतो. मुकेश अंबानी आपल्या सगळ्यांना माहिती असतील, पण ते मुकेश अंबानी घरातला कुठचंही कार्य गणेश पूजनाशिवाय पूर्ण करत नाहीत. त्यांची मुलं कधी नागडी उघडी नाचताना तुम्हाला दिसणार नाहीत. अब्जो खबजोपती आहेत, नटनट्यांना त्यांच्या कार्यक्रमात नाचायला लावतात. जगातल्या सगळ्या अब्जोधीश नटनट्या येऊन तिकडे नाचतात आणि आपली बिदागी घेऊन जातात. पण मुकेश अंबानींचं चरित्र हे धर्मसंपन्न आहे. अशा आदर्श कुटुंबांचा आपण आदर्श घेतला पाहिजे. आज हा व्यवसाय विश्व डेव्हलपर्सच्या नावाने हिंदू राष्ट्र सेनेला ज्या जागा दिली त्याच मालकांचा इथे व्यवसाय होत आहे. पुण्यामध्येच मी जास्त करून माझं वास्तव्य पुण्यात असतं. आपल्या ग्रीनरी प्रीमियम अगरबत्तीचे मालक पुण्यातले आहेत हे मला आज कळलं.
या सज्जनांनी उदबत्तीचाच किती छान व्यवसाय केलाय बघा ना. आणि आपल्याला उदबत्ती ठाई ठाई लागते. धूपम दीपम समर्पयामी, हे कधीही कल्याणकारक आहे. मग आपण काय केलं पाहिजे? सगळ्या नागरिकांनी, इथे जमलेल्या नागरिकांनी या व्यवसायाचा जास्तीत जास्त प्रचार केला पाहिजे, या जास्तीत जास्त याचा प्रसार केला पाहिजे. मी इथून घेतलं, मला खूप आनंद झाला. तुम्ही सगळ्यांनी इथून घ्या. आपल्या व्यवसायाला आपण भरभराट दिली पाहिजे. कुणीतरी थुंकलेलं महावीर जैन गुरु गोविंद सिंगजी, नानक देवजी, चक्रधर स्वामी, बसवेश्वर या सगळ्या महापुरुषांची परंपरा, ज्याची परंपरा आहे त्याच्याकडूनच मी माझं कापड घेण्यापासून लंगोट घेण्यापर्यंत, वाणा घेण्यापासून अन्न घेण्यापर्यंत मी माझा माणूस शोधणार. मग मला काही घ्यायचं असेल, मला लढाई लढता येत नाही, मला भांडणं करता येत नाही, पण स्वतःच्या घरी रॅशनिंग घेता की नाही, स्वतःच्या घरी महिन्याला 4-5 उदबत्तीचे खोके संपवता की नाही, देवाला मुलगा होऊ दे, पैसे वाढू देत, कर्ज फिटू दे, मुलाला नोकरी लागू दे, मुलीचं लग्न होऊ दे, सगळ्या सुपाऱ्या वाजवत असता की नाही. मग त्याच करता करता, संसार करता करता परमार्थ कसा करायचा? तर संसार करता करता परमार्थ करायचा. माझ्या संस्कारांमध्ये जो बसतो, जो माझ्या गोमातेला माता मानतो, गोरक्षणासाठी रक्त सांडतो स्वतःचं, पण गाईचं रक्त वाचवतो, मग लव जिहाद मध्ये फसलेल्या लेकी सुरांना आणण्यासाठी स्वतःचं तारुण्यपणाला लावून रात्रभर पोलीस ठाण्यामध्ये जो प्रयत्न करतो, भांडतो, जीवावर संकट घेतो, अशा लोकांनी जर काही व्यवसाय उघडले, धंदे केले, मग त्यांनी वडापावची गाडी टाकली तरी 2-5 वडापाव आम्ही उकिरड्यावरचे खाण्यापेक्षा आमच्या हिंदूकडचे खाऊ. मग तो तेलुगू आहे का, लिंगायत आहे, महार आहे का, ढोर आहे, चर्मकार आहे का, मराठा आहे, ब्राह्मण आहे का, साळी, कोळी, कुणबी, आगरी, भंडारी, आम्ही काही बघणार नाही. त्याच्या कपाळावर टिळा आहे की नाही, भस्म लागलाय की नाही, शिवलिंग ज्याने गळ्यात धारण केलंय किंवा तुळशीची माळ ज्याच्या गळ्यात आहे त्याला मी व्यवसाय देणार. तुम्ही मोठी क्रांती करू नका, तुम्ही छोटी क्रांती करा, पण ती छोटी क्रांती या देशाचा सांस्कृतिक ढाचा सुरक्षित करेल. स्त्रियांनी आपले कॉस्मेटिक असतील, इनरवेअर असतील, आपल्या मेकअपच्या बांगड्या असतील, ते आजकाल बेंटेक्सचं मिळतं, ते जे काय असेल, माझा स्त्रीत्वाची 16 शृंगार करण्याच्या ज्या गोष्टी लागतात त्या मी, माझी बहीण कुठे व्यवसाय करते का, माझा भाऊ कुठे व्यवसाय करतोय का, 50-100 रुपये स्वस्तात देणारी लोक एका ठिकाणी. आपण अशा शक्ती पोसत नाहीयेत ना की ज्या पुढे जाऊन CA ला विरोध करणार आहेत, NRC ला विरोध करणार आहेत, पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरणार आहेत. अशा दुष्ट शक्तींना आपल्याकडून मदत होता कामा नये. दूध प्यायचं असेल तर आईचं प्या, पुतना मावशीचं पिऊ नका. तुम्ही काय श्रीकृष्ण नाही, ती पुतना मावशी तुम्हाला मारल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे श्रीकृष्णाने पुतनेचं दूध प्यावं आणि त्याचं रक्त पण पिऊन पुतण्याचा नाश करून तिला गती प्राप्त करून द्यावी. पण सर्वसामान्य संसारी जगाने आपल्या आईचंच दूध. 3दा वेळ कार सेवेला जाणारे नगरसेवक झालेले आहेत, रेल्वेच्या केंद्रीय समितीवर नेमलेले आहेत, जन्नू काका, म्हणजे रामचंद्र जन्नू काकांचा म्हणजे खूप मी धन्यवाद दिले. शरणागती झाली त्यांच्या ठाई की राम मंदिर जाण्यासाठी आज त्यांचं शरीर थकलंय पण वृत्ती तरुण आहे. अशी सगळी सज्जन मंडळी इकडे आलेली आहेत. मग आपण सगळ्यांनी एक आजचा निश्चय करूया, तुम्ही सगळे उपस्थित असलेल्या तरुणांनी सुद्धा. दुर्गा नवरात्री आली, चैत्र नवरात्री असेल, अश्विन नवरात्री असेल, घरी सण असतील, पूजा असतील, कुठची आराधना, वाढदिवस साजरे करायचे असतील तर आम्ही मेणबत्त्या फुंकणार नाही, केक कापणार नाही, पण आमच्या दुकानातूनच वस्तू आम्ही घेऊ. आम्ही आमचं कुळ नासवणार नाही. कुळ बाटाने ती मान्य करू लागली आहे. जगामध्ये आज शेणी सुद्धा विकल्या जात आहेत, अमेरिकेला एक्सपोर्ट होत आहेत. नोकरीला मर्यादा आहे पण व्यवसायाला मर्यादा नाही. चहा विकणारा दिवसाचे 10,000 20,000 कमवतो, मुंबईमध्ये 25,000 कमवतो चहा. तर उदबत्तीचा हा जो व्यवसाय टाकलाय, मी तर उदबत्ती भविष्यामध्ये मुंबईत जाताना पण इथून घेऊन जाईन आणि विकत घेऊन जाईन, दोस्ती यारीत नाही घेणार. अशा संकल्पाने आपण आजपासून सगळ्या उपस्थित श्रोत्यांनी, ऑनलाईन ऐकणाऱ्या सगळ्या धर्मभक्तांनी ह्या रामभूमीला, ह्या कृष्णभूमीला, ह्या शिवशंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांच्या भूमीला, या छत्रपती शिवप्रभूंच्या भूमीला, बसवेश्वराच्या भूमीला जर वाचवायचं असेल, याच भूमीचा जो पाकिस्तान झाला, ह्याच भूमीचा जो अफगाणिस्तान झाला, ह्याच भूमीचा पाकव्याप्त काश्मीर झाला, याच भूमीमध्ये पूर्व बंगालचा बांगलादेश झाला आणि आता CA ला विरोध करणारे शाहीनबागच्या नावाने इथे छात्या बडवत बसले होते तुमच्या सोलापूरमध्ये सुद्धा. पण अशा दुष्ट शक्तीचं पोषण करायचं नाही. बेकऱ्या हिंदूंच्या बेकऱ्या पडल्या पाहिजेत. हिंदूंनी आपल्या बेकरीमध्ये आपले पाव न थुंकलेले, न पायात तुडवलेले, न मलमूत्र टाकलेले, भ्रष्ट न केलेले आपल्या बेकरीचे प्रॉडक्ट आपल्यातल्या कुणीतरी व्यावसायिकाने पुढे आलं पाहिजे. आणि श्रीराम बेकरी, शिवशंकर बेकरी नावाने, बसवेश्वर बेकरी नावाने, श्रीपाद श्रीवल्लभ नावाने
महावीर जैनांच्या नावाने, भगवान बुद्धांच्या नावाने बेकऱ्या उघडल्या गेल्या पाहिजेत. सगळ्या व्यवसायांमध्ये हारापासून ब्लेड पासून, पावापासून, वडापावपासून जे जे समाजाला लागतंय ते टायर पंक्चर काढण्यापर्यंत आपण व्यवसायामध्ये मुसंडी मारली पाहिजे. आणि कष्ट केले तर त्याचा परिणाम स्वरूप तुम्हाला यश आल्याशिवाय राहत नाही. एखाद दुसऱ्या वेळेला छोटंसं अपयश आलं ते 6 महिने वर्षभर चिकाटीने व्यवसाय करा. या उदबत्तीच्या व्यवसायाला हिचा इतका सुगंध दरवळू दे की अख्ख्या जिल्ह्यामध्ये यांचं नाव होऊ दे, यांना भरभराट प्राप्त होऊ दे, यश प्राप्त होऊ दे. आणि यांच्यापासून आपल्या हिंदू मुलांना, सर्व जाती, वर्ण, भाषा, प्रांत, पंथातल्या सर्व मुलांना व्यवसायाची एक प्रेरणा मिळू दे. व्यवसाय करा, नोकऱ्या धंदे करा, पण व्यवसाय करा. पोहता तुम्ही तुमचं एक घर संपवता. 50 रुपये जास्त असेल तरी चालेल, 20 रुपये, बरं 50 रुपये जास्त देऊन तुमच्यावर मोठं करोडोंचं कर्ज होणार आहे का? पतसंस्थेतून कर्ज काढायची तुमच्यावर भक्ती. त्यांच्या उद्घाटनासाठी राष्ट्रीय नेते माननीय धनंजय सर आज आम्हाला लाभले, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे. हा आशीर्वाद श्री प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद आहे आम्ही मानून आजचा हा कार्यक्रमाला त्यांनी आल्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानतो. आणि या कार्यक्रमाची शोभा वाढल्याबद्दल या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कारसेवक रामचंद्र जन्नू साहेब, डीटी काका आणि मेघनाथ येमून साहेब आणि माकम सर, या प्रोडक्शनचे पुण्याचे प्रसिद्ध उत्पादक माकम सर आणि सरांजी चॅनलचे दयानंद मामडल सर आणि दत्तू कोसा सर आणि जोगी सर, हे सर्वांनी आणि हिंदू सर्व राष्ट्रप्रेमी आज त्या येऊन आपल्या उद्या राम जन्माच्या 22 तारखेच्या अयोध्या रामलल्लाच्या उद्घाटनाच्या या वेळी आपला अगरबत्ती सोलापूरमध्ये పట్టుకొని కుక్కని పట్టుకున్నా ఎక్కువ మంచిగా బస్ కుక్కని చూడు